आज मुक्ताईचं प्रस्थान होत आहे आणि या ठिकाणी नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी यांच्या आईच्या नावाने या ठिकाणी मागच्या वेळेस कबूल केलं होतं की चांदीच्या पालखीमध्ये ही मुक्ताईची पालखी जाईल, तिचं लोकार्पण सुद्धा आज या ठिकाणी होत आहे। त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही तिघ मंत्री महोदय आमदार महोदय या ठिकाणी आलेले आहेत आणि योगायोग असा आहे की आज मुक्ताईला येत असताना सरकारला शेतकऱ्यांना ज्या गोष्टीची गरज होती ते म्हणजे पाणी, या पावसाची सुरुवात सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये दमदार झालेली आहे। ही मुक्ताईचीच कृपा आहे, म्हणजे परमेश्वराशिवाय कुठल्याच गोष्टी यशस्वी होऊ शकत नाही आणि ते परमेश्वराने आज हा दिलासा आम्हाला दिलेला आहे। मी मुक्ताईच्या आलेल्या सगळ्या भक्तांचं या ठिकाणी खूप स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की पालखीला जात असताना सगळ्यांनी शिस्तबद्धतेने, काटकसरीने आणि विचारबुद्ध कुठल्याही जीविताची हानी होणार नाही अशा पद्धतीने पालखीमध्ये प्रस्थान करावं अशी विनंती आहे। आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान होत आहे। राज्यामध्ये हनुमान आज या ठिकाणी झालेले गुलाबराव सावकार आहेत, आमदार पाटील आहेत, आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत। सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। म्हणजे आनंदाची गोष्ट हीच आहे या ठिकाणी आज पावसाला सुरुवात झालेली आहे। सगळा वारकरी सुखावलेला आहे। थोड्याच वेळात पालखीचं प्रस्थान सुरू होईल आणि ज्यावेळेला आषाढीला पालखीला पोहोचेल त्यावेळेला आम्ही सगळेजण त्या ठिकाणी राहणार आहोत आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। पालखी मार्गावर सगळ्या सोयी सुविधा सरकारने दिल्या आहेत, शासनाने दिल्या आहेत, त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही गेल्या 10 वर्षापासून आमचं सरकार येण्यापासून आम्ही घेत आहोत।